शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 23 हप्ते मिळालेले आहेत आणि आता राज्यातील शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे 24व्या हप्त्याची। मग आता 24व्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत? हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या या योजनेमध्ये काय नव्याने अटी घातलेल्या आहेत? संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे लाखो शेतकरी पुढचा हप्ता कधी येणार, कधी मिळणार या चिंतेत आहेत। तिसरा हप्ता 20 जून रोजी वितरित करण्यात येणार होता। आता शेतकरी 24व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। सरकार या हप्त्याच्या माध्यमातून वर्षातून 3 वेळा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवते। आर्थिक वर्षासाठी 1 हप्ता आणि कॅलेंडर वर्षासाठी 2 हप्ते आधीच वितरित करण्यात आलेले आहेत। मागील वर्षाच्या हप्त्यांवरून चालू आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता आणि कॅलेंडर वर्षाचा अंतिम हप्ता केव्हा वितरित होईल याचा अंदाज येऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊयात की 24वा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो। मित्रांनो, कृषी मंत्रालयाने पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही। तथापि मागील ट्रेंडनुसार पुढील हप्ता येण्यास अजून किमान 2 ते 3 महिने लागतील। खरं तर मागील कॅलेंडर वर्षाचा तिसरा हप्ता आणि चालू आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता दिवाळीनंतर 1 महिन्याने नोव्हेंबरमध्ये वितरित करण्यात आला होता। 20 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या कोइंबतूर येथून 21वा हप्ता वितरित केला। दरम्यान पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित करण्यात आला होता। हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम येथून वितरित करण्यात आला। मागील घडामोडींनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार नाही। लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये जमा केले जाऊ शकतात, परंतु याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही। परंतु तो हप्ता मिळवण्याच्या आधी तुम्हाला काही अटी सरकारने घातलेल्या आहेत, जसे की KYC करणे, आधार लिंक करणे, लँड सीडिंग करणे, ही सगळी प्रोसेस तुम्ही पूर्ण करून घ्या। कारण की मागील 23वा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांची KYC नसल्यामुळे खात्यामध्ये 23व्या हप्ते पैसे जमा झालेले नव्हते। त्यामुळे अजूनही त्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे तुम्ही ज्यांनी KYC केले नसेल त्यांनी लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये मग नंतर 23व्या हप्त्याचे आणि 24व्या हप्त्याचे एकत्रित हे 2 हप्ते जमा केले जाऊ शकतात। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।